सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती का? सुमित कपूर यांना दारू पिण्याची सवय होती असा देखील दावा रोहित पवार यांनी केलेला आहे। आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी पुन्हा एकदा प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्यांनी अनेक गंभीर सवाल उपस्थित केलेले आहेत, अनेक शंकाही उपस्थित केलेल्या आहेत। सुमित कपूर यांना कौटुंबिक अडचण होती का असा सवाल त्यांनी विचारला आहे। मुख्य पायलट सुमित कपूर याच्यामध्ये हे सगळे आम्ही विषय त्याच्यामध्ये मागितलेले आहेत। त्यांना कौटुंबिक अडचण होती। आता ती कौटुंबिक अडचण खूप खोलात जाऊन मी म्हणणार नाही आणि त्या विषयाला धरून त्याचं ब्लॅकमेल तिथे झालं असावं आणि मग ते ब्लॅकमेल त्या ठिकाणी झालं असल्यामुळेच ते जे काही घटना घडल्या अशी शंका आहे की त्यांनी मुद्दामूनच त्या घटना त्या ठिकाणी घडून आणल्या। कारण बऱ्याच एक्सपर्टशी बोलल्यानंतर विमान ज्या पद्धतीने कळलं ते मुद्दा ते 3 वर्ष बंद होतं। कोविडच्या काळामध्ये त्यांना काम मिळालं नाही, 5 वर्ष ते बिना पैशाचे होते नाही पगाराचे होते आणि त्यानंतर लेअर जेटमध्येच त्यांना संधी का दिली? कारण लेअर जेट बघतच नाही काय की कोण कसला आहे काय, कोणाला काय अनुभव आहे, कोण कुठं दारू पिला होता का काय वेगळं केलं होतं। आणि लेअर जेटमध्ये आल्यानंतर त्यांचा पगार 12 लाखावरनं 3.5 लाखावर आला आणि त्यात 25,000 रुपये का 20,000 रुपये प्रत्येक एका विमानाच्या फेरीला त्या ठिकाणी ते वापरायचे। असे जर 10 फेऱ्या केल्या तर 2.5 लाख आणि 3 3.5 म्हणजे 6 लाखाचा पगार त्याच्यामध्ये होता। 5 वर्ष पगार नसल्यामुळे आणि हा पगार मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे आणि मोठे मोठे विस्कीचे ब्रँड त्यांना प्यायला त्या ठिकाणी लागायचा, त्याचा खर्च जास्त असल्यामुळे आणि व्यक्तिगत एक कुठला तरी विषय ज्यामुळे ते डिप्रेशनमध्ये होते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उपयोग घेऊन त्यांच्यावर प्रेशर टाकून कुणी ब्लॅकमेल करून काय घटना घडली का असा आमचं डाऊट आहे। हे क्लिअर करणं महत्त्वाचं।